नमस्कार मंडळी. 22 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहाची स्थिती अशी काही बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील काही लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येऊ शकतात. आजचा हा संदेश सामान्य नाही. हा संदेश विशेषतः मेष राशीच्या व्यक्तीसाठी आहे, ज्यांना अलीकडे काहीतरी विचित्र घडायचे असल्याची जाणीव होत आहे. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती असू शकते जी वरून तुमची काळजी घेत असल्याचे दाखवत आहे, पण तिच्या मनात वेगळे विचार चालू असतील. प्रत्येक हसणारा चेहरा आपल्या हितचिंतक असतो असे नाही. कधी कधी नुकसान शत्रूकडून नवीन तर जवळच्या व्यक्तीकडून होते. 22 जून नंतर तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात. नोकरी, व्यवसाय, पैसे, नाते किंवा कुटुंबिक यापैकी कोणत्याही क्षेत्रात मोठी हालचाल दिसू शकते. अशा वेळी तुमच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे महागात पडू शकते. मेष राशीचे लोक स्वभावाने स्पष्ट, मन मोकळे असतात, त्यामुळे ते अनेकदा लोकांवर पटकन विश्वास ठेवतात. पण यावेळी ग्रह सांगत आहे की सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत ती व्यक्ती कोण असू शकते, कोणत्या संकेताकडे लक्ष द्यावे लागते, कोणत्या क्षेत्रात नुकसान होऊ शकते आणि या संकटापासून वाचण्यासाठी सोपा उपाय काय आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष राशीच्या मंडळींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येत आहे, तो एक व्यक्ती नेमकी कोण असू शकते. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कोणाचे नाव किंवा नाते निश्चितपणे सांगितले जात नाही, कारण प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती वेगळी असते. परंतु ग्रहाचे संकेत आहे की विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीकडे निदर्शन करणे आहे. ही व्यक्ती अशी असू शकते जी तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काय करत आहात, कुठे जात आहात, किती कमवत आहात, कोणाची बोलत आहात यामागे तिला खूप रस असतो. सुरुवातीला हे काळजी घेण्यासारखे वाटते, पण अनेक वेळा ही उत्सुकता तुमच्या भल्यासाठी नसून तुमच्या बाजूने शोधण्यासाठी असू शकते. 22 जून नंतर अशा व्यक्तीचे वर्तन अधिक स्पष्ट होऊ शकते. पहिला संकेत, तुमच्या यशाची ती व्यक्ती मनापासून आनंदी होत नाही. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळाली, कामात यश मिळाले किंवा आर्थिक फायदा झाला तर खरा मित्र आनंद व्यक्त करतो, पण काही लोक वरून हसतात आणि आतून जळफट करतात. दुसरा संकेत, वारंवार नकारात्मक बोलणारी व्यक्ती. हे तुझ्याकडून होणार नाही, तू कोण मोठे स्वप्न पाहतो, यात धोका आहे, अशा प्रकारचे शब्द सतत ऐकू येत असतील तर सावध व्हा. प्रत्येक सल्ला तुमच्या भल्यासाठी असेल असे नाही. तिसरा संकेत, गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मेष राशीचे लोक मनातील गोष्टी पटकन सांगून टाकतात, पण त्या 22 नंतर तुमच्या योजना, आर्थिक माहिती आणि वैयक्तिक गोष्टी सर्वांना सांगणे टाळा. चौथा संकेत, गरज असताना गायब होणारी व्यक्ती. जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा ती व्यक्ती दिसत नाही, पण तुमचे यश किंवा फायदा दिसला की लगेच जवळ येते. हे देखील एक महत्त्वाचे चिन्ह आहे. ग्रहाचा विशेष संदेश, या काळात तुमच्या सोबतीला असलेली लोकांचे निरीक्षण करा. कोणावर अंधविश्वास ठेवू नका. प्रत्येक निर्णय स्वतःच्या विचाराने द्या. आणि काही मेष राशीच्या व्यक्तींना या काळात एखाद्या व्यक्तीबद्दल धक्कादायक सत्य समजून सांगणे. सुरुवातीला हे सत्य स्वीकारणे कठीण जाईल. तर मंडळी, लक्षात ठेवा, सावधगिरी म्हणजे भीती नाही, सावधगिरी म्हणजे शहाणपण. आणि पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की या व्यक्तीमुळे कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते आणि त्यापासून कसे वाचायचे. तर मेष राशीच्या मंडळींनो, प्रिय मंडळींनो, आता आपण त्या महत्त्वाच्या विषयाकडे वळत आहोत ज्याची अनेक जण वाट पाहत आहे. 22 जून नंतर ग्रहाची हालचाल अशी सूचित करत आहे की जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षेत्रावर होऊ शकतो. हे नुकसान नेहमी पैशाच्या स्वरूपात असेल तर नाही. हे कधी कधी मानसिक, भावनिक आणि सामाजिक नुकसान अधिक मोठे असते. आर्थिक नुकसानाची शक्यता. सर्वप्रथम पैशाच्या बाबतीत सावध राहा. कोणीतरी तुम्हाला एखादी गुंतवणूक, व्यवसाय किंवा पटकन पैसा कमवण्याची योजना सांगू शकते. सुरुवातीला ती योजना खूप आकर्षित वाटेल, पण कोणतीही कागदपत्रे न वाचता, कोणतीही खात्री न करता पैसे गुंतवणे टाळा. ग्रह सांगतात की 22 जून नंतर घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय त्रासदायक ठरू शकतात. जर कोणी वारंवार पैसे उधार मागत असेल किंवा भावनिक दबाव टाकत आर्थिक मदत मागत असेल तर एखादा नीट विचार करा. नातेसंबंधामध्ये तणाव. काही मेष राशीच्या व्यक्तींना नात्यामध्ये गैरसमज वाढल्याचे जाणवू शकते. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून प्रिय व्यक्तीशी वाद घालू नका. अनेक वेळा चुकीची माहिती देऊन दोन लोकांमध्ये दुरावा निर्माण केला जातो. जर कोणतीही सतत तुमच्या जवळ व्यक्ती नकारात्मक बोलत असेल
मागचा हेतू समजून घ्या. करिअर आणि कामाच्या ठिकाणी सावधगिरी. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना, योजना किंवा महत्त्वाची माहिती समोर उघड करू नका. काही लोक तुमच्या मेहनतीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करू शकतात. 22 जून नंतर विशेष कार्यालय, राजकारण, मस्कर आणि स्पर्धा यापासून सावध राहण्याची गरज आहे. तुमचे काम स्वतः बोलेल, त्यामुळे वाद पडल्याऐवजी परिणामावर लक्ष केंद्रित करा. मानसिक ऊर्जा जपा. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नकारात्मक आणतात. त्यांच्याशी काही मिनिटे बोलल्यानंतर तुम्हाला थकवा, चिंता किंवा निराशा वाटत असेल तर एक संकेत असू शकतो. मेष राशीच्या व्यक्तीमध्ये प्रचंड ऊर्जा असते की चुकीच्या शक्तीमुळे ही ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणून तुमचा वेळ आणि मानसिक शांतता जपा. एक महत्त्वाचा संकेत: 22 जून नंतर जर तुमच्या मनात एखादी व्यक्तीबद्दल वारंवार शंका निर्माण होत असेल तर त्या भावनेला दुर्लक्ष करू नका. कधी कधी अंतर्मन आपल्याला आधीच इशारा देत असतं. कोणावर पुरावा नसताना आरोप करू नका. फक्त निरीक्षण करा, शांत राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. या काळात तुमचे सर्वात मोठे संरक्षण म्हणजे संयम, शांतता आणि गोपनीयता. तुमच्या योजना कमी लोकांना सांगा. निर्णय विचारपूर्वक घ्या आणि प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. पुढील भाग 4 मध्ये आपण जाणून घेणार आहोत 22 जून नंतर मेष राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहे आणि संकटाचे रूपांतर संधीमध्ये कसे होऊ शकते. मेष राशीचे प्रिय मंडळी, आतापर्यंत आपण सावधगिरी बोललो, पण प्रत्येक इशारा मागे एक संधीही लपलेली असते आणि 22 जून नंतर तुमच्यासाठी अशीच एक मोठी संधी निर्माण होताना दिसत आहे. ग्रह सांगतात की ज्या व्यक्तीचे खरे स्वरूप आता तुमच्या समोर येईल त्यांच्यामुळे तुमच्या एका मोठा धडा मिळेल. हा धडा भविष्यात तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक यशस्वी बनवेल. नशिबाची सुरुवात. काही मेष राशीच्या व्यक्तींना अचानक नवीन संधी मिळू शकते. नवीन नोकरी, बातमी, व्यावसायिक नवीन ग्राहक, एखाद्या महत्त्वाची व्यक्तीची मदत, जुने अडकलेले काम पूर्ण होणे या गोष्टी 22 जून नंतर हळूहळू घडताना दिसू शकतात. ज्यांनी आतापर्यंत खूप मेहनत केली आहे, अनपेक्षित फळ मिळाले नाही, त्यांच्यासाठी हा काळ आशेचं किरण घेऊन येऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारणा. ग्रहाची स्थिती सूचित करते की आर्थिक बाबत काही सकारात्मक घडामोडी येऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळणे, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळणे किंवा एखादी फायदेशीर संधी मिळणे याचे योग आहेत. परंतु लक्षात ठेवा, पैसे मिळणे जितकं महत्त्वाचे आहे तितकं तो योग्य ठिकाणी वापरणे ते महत्त्वाचे आहे. 22 जून नंतर अनेक मेष राशीच्या व्यक्तींना नात्यामध्ये स्पष्टता मिळेल. कोण खरा मित्र, कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे, कोण तुमच्या यशात आनंद मानतो, कोण प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळू लागतील. ही स्पष्टता सुरुवातीला थोडी वेदनादायक ठरू शकते, पण दीर्घकालीन दृष्टीने ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे तुमच्या नैसर्गिक नेतृत्व गुण असतात. 22 जून नंतर तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागेल. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही संशयिक होता त्या गोष्टीमध्ये स्पष्टता येईल. तुम्ही स्वतःचे निर्णय अधिक ठामपणे घेऊ शकाल. एक विशेष संकेत: काही मेष राशीच्या व्यक्तींना अचानक एखादा शुभ संदेश, फोन कॉल किंवा भेट मिळू शकते जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. ही संधी लहान वाटली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी मोठे बदल छोट्या संधीपासून दूर होतात. ग्रहाचा संदेश: भूतकाळातील चुका विसरा. चुकीची लोकांवर वेळ वाया घालवू नका. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जे लोक तुमच्या प्रगतीला अडथळा आणत होते ते आता हळूहळू दूर होताना दिसतील. तुमच्या आयुष्यात योग्य लोक प्रवेश करतील आणि 22 जून नंतरचा काळ फक्त सावधगिरीचा नाही तर प्रगतीचाही आहे. जुन्या अडचणी मागे पडतील, नवीन संधी समोर येतील आणि तुमचं नशीब एक नवीन दिशेने वळू शकतं. पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, कोणते महत्त्वाचे संकेत ओळखावेत जेणेकरून मोठे नुकसान टाळले की यश निश्चित होईल. मेष राशीचे प्रिय मंडळींनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे ग्रह तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देत आहे. कधी कधी नशीब आपल्यासोबत असते, संधीही मिळवतात, पण काही छोट्या चुका मोठ्या नुकसानाचे कारण बनतात. त्यामुळे 22 जून नंतर विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मेष राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात. ते स्वतः फसवणूक करत नाही, म्हणून समोरची व्यक्ती तशी असेल असं गृहीत धरतात. पण लक्षात ठेवा, व्यक्ती तुमच्यासारखी नसते. 22 जून नंतर तुमची योजना, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक माहिती प्रत्येकाला सांगणे टाळा. जितकी कमी माहिती लोकांना असेल तितके तुम्ही सुरक्षित राहाल.
चूक नंबर 2, ग्रह स्पष्ट संकेत देत आहे की या काळात कोणतीही मोठ्या चुका आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. कोणालाही लगे पैसे उधार देऊ नका. न पाहता कोणालाही कागदपत्रावर सही करू देऊ नका. लवकर श्रीमंत व्हा अशा योजनेपासून दूर राहा, कारण धैर्याने घेतलेला निर्णय तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवू शकतो. मेष राशीचा स्वभाव थेट स्पष्ट असतो, परंतु 22 जून नंतर काही प्रसंग असे येऊ शकतात जिथे रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. कोणी अवचक असेल तर शांत राहा. लक्षात ठेवा, काही लढण्यापेक्षा जिंकण्यापेक्षा टाळणे अधिक फायदेशीर असते. जी व्यक्ती सतत तुमचा फायदा घेते, जी तुमच्या यशाचे अस्तव्यस्त होते, जी फक्त स्वतःच्या स्वार्थावर जवळ येते, अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका. विश्वास ठेवा, तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य इशारे देत आहे. अनेक मेष राशीच्या व्यक्तींना अलीकडच्या काळात निराशा अनुभवली आहे. काही योजना यशस्वी झाल्या असतील, काही लोकांना विश्वासघात केला असेल, पण याचा अर्थ तुमची किंमत कमी झाली असं नाही. ग्रह सांगतात की पुढील काळात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे, म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. 22 जून नंतर एक अशी घटना घडू शकते जी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप दाखवेल. त्या क्षणी भावनेमध्ये वाहून जाऊ नका. शांतपणे निरीक्षण करा, कारण तीच घटना तुम्हाला भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवू शकते. देव प्रत्येक संकटासोबत एक मार्गही देतो, म्हणून भीती बाळगू नका. फक्त सावध राहा, योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. 22 जून नंतरचा काळ तुमची परीक्षा घेईल, पण त्याचबरोबर तुम्हाला मजबूत बनवेल. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. आर्थिक व्यवहारापासून सावध राहा, कारण तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत विशेष उपाय. मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या संपूर्ण भविष्यवाणीमधील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ग्रहांनी दिलेले संकेत समजून घेतल्यावर आता प्रश्न उरतो, तो म्हणजे स्वभाव. अडचणीपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे. लक्षात ठेवा, कोणतेही ग्रह, कोणतीही परिस्थिती किंवा कोणतीही व्यक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. जर तुमच्या इच्छाशक्ती मजबूत असेल, तर तुमची ऊर्जा सकारात्मक असेल, त्यामध्ये उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करा. सर्वप्रथम रोज सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्धा तांब्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन सूर्याला अर्पण करा आणि मनात आपल्या सर्व अडचणी दूर होण्याची प्रार्थना करा. सूर्याची कृपा आत्मविश्वास वाढवतो, नकारात्मक प्रभाव कमी करतो. दुसरा उपाय, मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह असल्यामुळे हनुमानजीची उपासना विशेष लाभदायक मानली जाते. ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप तुम्हाला मनातील भीती, सब्र आणि नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करेल. तिसरा उपाय, कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष बाळगू नका. ज्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा संकेत मिळत आहे तिच्याशी वाद घालू नका. शांतपणे अंतर ठेवा. अनेक वेळा मौन हेच सर्वात मोठे रक्षण असते. चौथा उपाय म्हणजे आपल्या योजना आणि आपले स्वप्न सर्वांना सांगू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथं गुप्त ठेवा. ग्रह सांगतात की तुमच्या यशावर काही लोकांची नजर असू शकते, त्यामुळे गोपनीयता राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पाचवा उपाय, मंगळवारी किंवा शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. अन्नदानमुळे पुण्य वाढते, जीवनातील अडथळे कमी होतात. तुमच्या क्षमतेनुसार छोटासा दानधर्म देखील सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. सहावा उपाय, घरामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावा. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा आणि देवासमोर काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. मेष राशीच्या मंडळींनो, 22 जून नंतरचा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. काही लोक दूर जातील, सत्य समोर येतील आणि काही गोष्टी बदलतील, पण या बदलामुळे घाबरू नका, कारण प्रत्येक बदलण्यामागे ईश्वराची काहीतरी चांगली योजना असते. ग्रहाचा अंतिम संदेश असा आहे की पुढील काही दिवसांमध्ये संयम ठेवा. कोणताही निर्णय घाई करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुम्हाला योग्य वेळी योग्य संकेत मिळतील. ज्या व्यक्ती तुमच्या जीवनासाठी योग्य आहेत त्या तुमच्या सोबत राहतील आणि ज्या व्यक्ती तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत आहेत त्या हळूहळू दूर होतील. हे या काळात सर्वात मोठे वरदान आहे. विश्वास ठेवा, तुमचं नशीब संपलेलं नाही. उलट अनेक मेष राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ नवा सुरुवातीचा ठरू शकतो. संकट येतील, पण त्याहून मोठी संधीही येईल. सावध राहा, सकारात्मक राहा आणि ईश्वरांना विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जय हनुमान अवश्य लिहा. पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वाच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.
मंडळी स्वस्त खा मस्त राहा. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर गाईज.